27 मे 2015 रोजी मी वनंद दापोळी येथे रमाई महिला चळवळीचे 4थे साहित्य संमेलन ला मी उपस्थित होतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे हे आपल्या माता रमाईचे गाव आहे, जन्मस्थान आहे. रमाई फाउंडेशन आणि त्यांच्या कार्याशी माझी नाळ जोडण्याची यापेक्षा उत्तम ठिकाण असू शकलं नसतं. आज परत 27 मे 2026 रोजी पुणे येथे आयोजित 12व्या रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली आहे. ही जबाबदारी मिळाल्याबद्दल मला अभिमान वाटतो आणि हे कार्य मला आपण सर्वांना दिल्याबद्दल आपल्याकडे आज दिवसभर चर्चा आहेत, महिलांचा सन्मान आणि गौरव आहे, कवी संमेलन आहे, नाटक आहे. या सगळ्या उपक्रमामध्ये आपल्याला सहभागी होण्याबद्दल संधी दिल्याबद्दल मी रमाई फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानतो. सर्वप्रथम ज्यांच्या नावाने आजचे संमेलन भरवण्यात आलेले आहे त्यांना मी अभिवादन करतो. बाबासाहेबांनी वर्णन केल्याप्रमाणे रमाई एक सुहृदय, उदात्त मनाच्या आणि पवित्र चरित्राच्या स्त्री आहेत. त्या धैर्याच्या मूर्ती आहेत, त्यागाचे प्रतीक आहेत आणि दुःखांवर विजय मिळवणाऱ्या आहेत. त्या एक आदर्श कन्या, जबाबदार भगिनी, खरी मैत्रीण आणि समान भागीदार, तसेच एक प्रेमळ व संरक्षण माता आहेत. त्या महिला चळवळीच्या आरंभबिंदू आहेत, कणा आहेत आणि प्रेरणास्थान आहेत. पूर्वीच्या दलित वर्गांच्या आणि आजच्या बहुजन वर्गांच्या नेत्या म्हणून या कोणापेक्षाही कमी नाहीत. अशा या महान नेत्याबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल आपल्या मनात कोणतीही शंका राहू नये आणि आज त्यांचा स्मृतिदिन आहे म्हणून काही इतिहासाच्या स्मृतिपटलावर आपण एक नजर टाकूया. लहानशा झोपडीत जन्मलेल्या आणि वाढलेल्या, आई वडिलांच्या मार्गदर्शनाने आज्ञाधारकपणे पालन करणाऱ्या अशा त्या रमाई, भावंडासोबत समाधानाने राहणाऱ्या अशा त्या रमाई, एक अजरामर पुरुषाशी विवाह करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अशा त्या रमाई, लहान वयातच आई वडिलांच्या निधनाने दुःख सहन करणाऱ्या, वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी रामजी सकपाल यांच्या घरची सून बनलेल्या, सासरी राहून आयुष्यभर भावंडांची काळजी घेणाऱ्या अशा त्या रमाई, पतींच्या डॉक्टर आंबेडकरांच्या परदेशातील शिक्षणाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या अशा त्या रमाई, बाबासाहेबांशी खेळकरपणे गप्पा गोष्टी करणाऱ्या, बाबासाहेबां इतक्याच हट्टी, स्वतः शिक्षणापासून दुरावलेल्या परंतु पतींना शब्दांचे स्वामी बनवण्यासाठी साथ देणाऱ्या अशा त्या रमाई, पतींसाठी अखेर काही अक्षर शिकण्यास तयार झालेल्या, पत्र लिहिण्यापुरता का होईना ज्ञान मिळवणाऱ्या अशा त्या रमाई, पतींच्या अनुपस्थितीत कठीण दिवस काढणाऱ्या, बाबासाहेबांची प्रतिष्ठा जपण्यासाठी रात्री कष्टाने पैसे कमावणाऱ्या अशा त्या रमाई. सूचना मिळाल्यामुळं आता मी चळवळीच्या त्यांच्या योगदानाकडे वळतो. BIT चाळीतील महिलांच्या वेदना जाणून घेणाऱ्या, कष्टाच्या कामाने पैसे मिळवून ते नवऱ्याच्या हाती देणाऱ्या, दारुड्या आणि अत्याचारी नवऱ्यांनी त्रस्त रटणाऱ्या आणि कोणी वाली नसलेल्या या स्त्रियांची व्यथा खरी जर ओळखणाऱ्या कोण असतील तर त्या रमाई होत्या. आणि ह्याची जाण आणि ह्याची आठवण बाबासाहेबांपुढे आणणाऱ्या सुद्धा त्या रमाई होत्या. धारवाडमधील बाबासाहेबांनी सुरू केलेल्या वसतिगृहातील मुलांना निधी अभावी उपासमार होत असल्याचे पाहून आपले दागिने आणि सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवणाऱ्या अशा त्या रमाई, दलित वर्ग महिला संघटनेच्या बैठकांशी जोडलेल्या, काळाराम मंदिर सत्याग्रहाला आणि अस्पृश्यांना राजकीय भूमीवर आणण्याच्या बाबासाहेबांच्या कार्याला पाठिंबा देणाऱ्या, ठराव मंजूर करणाऱ्या अशा त्या रमाई, BIT चाळीत 22 वर्ष कष्टात घालून राजगृहात केवळ 1 वर्ष राहणाऱ्या अशा त्या रमाई, ज्यांच्या 91व्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण पुणे येथे त्यांचे स्मरण करत आहोत अशाच आपल्या सर्वांच्या माता रमाई. थोडी पुण्याचा इतिहास थोडक्यात सांगतो. आज आपण हे संमेलन पुण्या या शहरात घेत आहोत आणि पुण्याचं जे ऐतिहासिक महत्व आहे ते थोडं आपण जाणून घेऊयात. ब्राह्मण विरोधी आणि जाती विरोधी चळवळीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे हे शहर आहे.
हे शहर शौर्य आणि पराक्रम, आंदोलन आणि सक्रियता, बुद्धिमत्ता आणि साहित्य आणि पीडित जातींशी झालेला विश्वासघात आणि त्यांचे भवितव्य याविषयी हे शहर बोलते. याच पुणे जिल्ह्यात 1818 साली आपण बघितलं भीमा कोरेगावची लढाई झाली आणि अत्याचारी पेशव्यांविरुद्ध 500 महाराजांचं जे शौर्य आपल्या जगासमोर आलं. याच पुण्यात 1848 साली ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुली आणि अस्पृश्यांना शिक्षणाची सुरुवात केली. याच पुण्यात पुरंदर तालुक्यात 1902 साली शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यांची पहिली परिषद ही इथे आयोजित केली. सासवडच्या 51 गावाचे जे अस्पृश्य होते ते त्या परिषदेला उपस्थित होते. याच पुण्यात 1908 साली कांबळेंनी सोमवंशीय मित्र हे नियतकालिक सुरू केले होते. धार्मिक सेवेच्या आवरणाखाली महार मुलींना वैश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकलण्याविरुद्ध त्यातून मोहीम चालविण्यात आली होती. याच पुण्यात 1925 साली दिनकरराव जावळकर लिखित देशाचे दुश्मन हे पुस्तक केशवराव जेडे यांनी प्रकाशित केले होते. हे पुस्तक ब्राह्मणवादावर कठोर टीका करणारे होते आणि त्यात टिळक व चिपळूणकर यांना राष्ट्राचे शत्रू असे संबोधण्यात आले होते. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात आले तेव्हा बाबासाहेबांनी या ब्राह्मणेतरांची बाजू मांडली आणि त्यांची निर्दोष मुक्तता करून घेतली. ही बाबासाहेबांची सर्वात पहिली ही केस जी नामांकित झाली होती ती ही होती. याच पुण्यात ऑक्टोबर 1929 साली पर्वती मंदिराचा सत्याग्रह सुद्धा झाला होता. बाबासाहेबांनी सायमन कमिशन समोर दलित वर्गाच्या स्थितीबाबत सुद्धा साक्ष ही याच शहरात दिली होती. आणि सगळ्यांच्या आठवणीत असलेला 1932 साली बाबासाहेबांवर पुणे करारावर सही करण्याची जी जबरदस्ती झाली ती सुद्धा ह्या शहरात होती. अस्पृश्यांसाठी कष्टाने मिळवलेले स्वतंत्र मतदारसंघ गमावले गेले आणि लाखो अस्पृश्यांचे भवितव्य ठरविले गेले. आणि याच पुणे करार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शेड्यूल कास्ट फेडरेशन तर्फे सत्याग्रह आयोजित करण्यात आला होता. अनेक स्त्री पुरुषांना अटक झाली होती. अटक झालेल्यांमध्ये श्रीमती शांताबाई दाणी आणि श्रीमती गीताबाई गायकवाड या सारख्या महिलांचाही समावेश होता. आणि अखेरीस याच पुणे जिल्ह्यात जिल्हा न्यायालय कायदा ग्रंथालयात 22 डिसेंबर 1952 रोजी बाबासाहेबांनी लोकशाहीच्या यशस्वी कार्यासाठी आवश्यक पूर्व अटी या विषयावर भाषण दिले होते. ह्याच भाषणात त्यांनी लोकशाहीची एक वेगळी व्याख्या सुद्धा दिली होती. लोकशाही हे शासनाचे एक स्वरूप आणि एक पद्धत आहे ज्याद्वारे लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात रक्तपात न करता क्रांतिकारी बदल घडवून कसे आणले जातात. समाजात ठळक विषमता नसणे, विरोधी पक्षाचे अस्तित्व असणे, कायद्यापुढे व प्रशासनात सगळ्यांची समानता असणे, घटनात्मक नैतिकता आणि बहुसंख्यकांच्या अल्पसंख्याकांवर जुलूम नसणे या त्या भाषणात उल्लेख केलेल्या पूर्वअटी होत्या. इतिहासातील असे निर्णायक आणि महत्वपूर्ण क्षण याच पुण्यात घडले असल्याने महिला चळवळीवरील आजचे हे साहित्य संमेलन हे निश्चितच एक उत्तम स्थान आहे. थोडक्यात चळवळीबद्दल बोलतो. आज आपण महिला चळवळ आणि तिच्या साहित्य संमेलनाकडे आपण बघतोय. जातीविरोधी चळवळीत महिला कोणती भूमिका बजावतात आणि अशा साहित्य संमेलनाची गरज का आहे हा असा प्रश्न बरेच जणांना पडू शकतो. काही उदाहरणं पाहायचे झाले तर 2 उदाहरणं माझ्या समोर आहेत. एक आहे 13 फेब्रुवारी 1938 रोजी झालेलं अस्पृश्य महिला परिषद आणि दुसरं आहे 20 जुलै 1942 रोजी झालेलं अखिल भारतीय दलित वर्ग महिला परिषद. या दोन्ही परिषदांचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवले होते. डॉक्टर आंबेडकरांनी महिलांना त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक समस्यांबाबत मार्गदर्शन केले होते. ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही या शत्रूंशी लढणे, कामगार म्हणून संघटित होणे, कामगार संघटना स्थापन करणे आणि मग राजकारणात प्रवेश करणे
हे 1938च्या परिषदेत मुख्य विषय होते. जुलै 1942ची तर आणखीनच महत्वाची होती. तिला 20 ते 25 हजार महिलांनी उपस्थिती लावली होती. त्या काळात 20 ते 25 हजार महिलांची उपस्थिती होणे हे किती महत्वाचं काम होतं आणि ते महिलांची सक्रियता त्या उदाहरणातून आपल्याला दिसत आहे. महिला कार्यकर्ता आणि सहभागींनी आपली सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी घटस्फोटाचा अधिकार, बहुपत्नीत्व रद्द करणे यासारखे ठराव मंजूर केले होते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कामगारांपेक्षा रजेचा अधिकार, कामावर मृत्यू, अपघात किंवा दुखापत झाल्यास पुढील पिढीला पुरेशी नुकसान भरपाई आणि सेवानिवृत्तीवरील नंतर पेन्शनची मागणी यासारखे ठराव त्या परिषदेत मंजूर झाले होते. शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारतर्फे मुलींसाठी पूर्णतः अनुदानित वसतिगृह, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणात शिष्यवृत्ती व शुल्क माफीची मागणी आणि महिलांसाठी कायद्याने सक्तीचे प्राथमिक शिक्षण यासारखे ठराव सुद्धा मंजूर झाले होते. ही उदाहरणे जर आपण बघितली तर खरोखरच महिला चळवळीचे आणि रक्तपात न करता आर्थिक व सामाजिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी परिषदांमधील सहभागाचं महत्व हे अधोरेखित करतात. आणि हेच डॉक्टर आंबेडकरांनी व्याख्यादित केलेलं, मी मगाशी सांगितलेलं लोकशाहीचं खरं सार आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा आपल्याला दिलेला सगळ्यांना सल्ला आठवतो. या सल्ल्यातील प्रत्येक गोष्ट जी आहे ती साहित्य निर्मितीशिवाय, म्हणजे साहित्य निर्मिती ही एक त्याची पूर्व अट आहे. आतापर्यंत ही चळवळ बाबासाहेब, त्यांचे गुरु आणि त्यांच्या शिष्यांच्या साहित्यावर आधारित शिक्षणाने घडली आहे. याच शिक्षणावर आणि त्यातून उदयास आलेल्या विचारणी सरणीवर आधारित आपण भूतकाळात आंदोलन केली, संघटित झालो आणि आजही तेच करतो. डॉक्टर रेखा मेश्राम, प्राध्यापक भारत शिरसाट आणि रमाई फाउंडेशन मधील त्यांच्या सहकार्यांनी अशाच विचाराने या चळवळीचे साहित्य संमेलन भरवण्याची ही कल्पना सुचली. मागील 11 संमेलनाचा उद्देश महिला चळवळीभोवती आणि साहित्य निर्मितीसाठी करणे आणि आपल्या काळातील आर्थिक व सामाजिक समस्यांना तोंड देणाऱ्या नव्या लेखक, कवी, विचारवंत आणि नेत्यांची, विशेषतः महिलांची पुढची पिढी घडवणे हा आहे. आता एवढं सगळं आपल्याला साहित्य निर्मिती करणं गरजेचं आहे असं आपण बोलतोय, पण साहित्य निर्मिती करावी तर कोणत्या विषयांवर? आज भारतात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर अल्पसंख्याक अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. हे काय मला सांगण्याची नवीन गरज नाही. ते आर्थिक आणि सामाजिक समस्यांशी झुंजत आहेत. खाजगीकरणाचे दुष्परिणाम, प्रतिनिधित्वाचे अभाव, आरक्षण धोरणांची अंमलबजावणी न होणे, शिक्षण, रोजगार आणि घरोघरी कल्याणकारी योजनांमध्ये कपात, जातीय भेदभाव, जातीय अत्याचार आणि बलात्कार, मातृमृत्यू आणि या घटकांची अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संकुचित होणे हे आपण सगळे पाहत आहोत. महिला आरक्षण विधेयक, भ्रूण हत्या, अनुसूचित जाती जमातींचे उपवर्गीकरण, धर्म स्वातंत्र्य विधेयक, खाजगी क्षेत्रातील आरक्षण, जातनिहाय जनगणना यासारखे चालू विषयांचे थेट परिणाम आपल्या सर्वांवर होणार आहे. तर ही यादी आता आपण बघितली आहे, विषयांची यादी आहे. बऱ्याच जणांना आशा सुटून जाण्यासारखं होतं, कधी कधी हतबल ही वाटतं. या विषयांवर साहित्य निर्मितीसाठी एकदम किंवा क्रांतिकारी बदल घडवून आणेल असाही प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो. परंतु मला एक आठवण करून द्यायची म्हणून की ज्या जुलै 1942च्या भाषणात बाबासाहेबांनी कमिटीला सांगितले की शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, हे एक अधूरं वाक्य आपल्या समोर आणि आपल्या सर्वांच्या आठवणीत आहे. त्या वाक्यात अजून 2 गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या होत्या ज्याचा आपण फार विचार करत नाही. आणि त्या भाषणाच्या त्या 2 गोष्टी अशा की स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीही आशा सोडू नका. हे या त्या 2 मोठ्या गोष्टी होत्या. मग आपल्या समोर आज आपण या संमेलनात आहोत. अशा संमेलनामुळे आपल्याला तो विश्वास आणि ती आशा निर्माण होईल अशी मी एक इच्छा व्यक्त करतो.